इडली बनवताना कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ज्यांना इडली खायची आहे परंतु त्याच्यात तांदूळ वापरायचं नाही आहे, तर त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. एकदम प्रोटीन आणि फायबरयुक्त ज्वारीची इडली. तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे बघूया. तर इकडे मी 3 वाटी ज्वारी घेतली आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि ती उडदाची डाळ आणि ज्वारी मी या वाटीने मोजून घेतली आहे. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मेथी. आता ही मेथी आपण घेतली आहे ती उडदाच्या डाळीमध्ये मिक्स करूया आणि आता हे सर्व साहित्य आपण धुवून घेऊया. इथे मी ज्वारी आणि उडदाची डाळ, मेथी वगैरे सगळं धुवून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. ज्वारी भिजेल एवढं पाणी घालूया. उडदाच्या डाळीमध्ये सुद्धा पाणी घालूया. मिक्स करूया. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे 7 ते 8 तास भिजवून घेऊया. इथे आपले उडदाची डाळ, मेथी भिजलेली आहे, त्याचप्रमाणे ज्वारीसुद्धा भिजलेली आहे. तर आता आपण हे दोन्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. पहिल्यांदा आपण डाळ वाटून घेऊया. त्याच्यात थोडंसं हेच पाणी घालूया आणि डाळ आपण वाटून घेऊया. इथे मी डाळ वाटून घेतली आहे. आता बाउलमध्ये काढून घेऊया. इथे डाळ काढून घेतली. आता याच भांड्यात आपण ज्वारी बारीक करून घेऊया. त्याच्यातलंच पाणी घालूया. आता ही वाटलेली ज्वारी याच्यामध्ये मिक्स करूया. आता मी इथे त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी पोहे भिजवून घेतले, ते सुद्धा आपण ज्वारीसोबत वाटून घेऊया. थोडं पाणी घालूया. आता हे सर्व आपण वाटून घेऊया. आता हे सुद्धा ओतून घेऊया. आणि राहिलेलं मिश्रण वाटून घेऊया. आता आपण हे मिश्रण सुद्धा काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण हातानेच थोडं मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपण रात्रभर झाकून ठेवूया. इथे आपण पीठ रात्रभर आंबवायला ठेवलं होतं. आता आपण बघूया. तर आपल्याला दिसतेच फुल पीठ आपलं फुलून, हे बघा, पूर्ण वर येऊन बाहेर आलंय. वाव, मस्तपैकी आपलं पीठ फुललेलं आहे. थोडं तुम्ही भांडं मोठं ठेवा, टोप वगैरे. छान पीठ फुलून आलेलं आहे. आता याच्यातलं पाहिजे तेवढं पीठ मी काढून घेणार आहे. थोडं हलक्या हाताने मिक्स करूया. आता याच्यातलं पाहिजे तेवढं मी काढून घेणार आहे. आता मी याच्यातलं पाहिजे तेवढं पीठ काढून घेतलंय. याच्यामध्ये मीठ घालूया.
हे मिक्स करून घेऊया. तर ह्या पिठाचे आपण इडली बनवूया. तर मी ते इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घेतलंय. ते हाताने लावून घेऊया. हे पीठ मला थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी अगदी एक 2 चमचे पाणी टाकले आणि पीठ मिक्स करून घेतलं. आता आपण याची इडली पात्रात इडली घालूया. आता मी इथे मला पाहिजे तेवढी इडली लावून घेतली आणि याच्यावरती अजून एक भांडं बसतं, पण मला एवढी पुरेशी आहे. आणि आपण तर वरचं बोच लावून घेऊया. आता हे भांडं आपण गरम केलेल्या कुकरमध्ये ठेवूया. आता मी या कुकरमध्ये डाळ लावून घेतली सांबारसाठी. तोच कुकर मी इथे वापरणार आहे. तर थोडासा गरम आहे, आपण त्याच्यातच हे इडली पात्र ठेवूया. झाकण लावून घेऊया. आता वरची शिट्टी काढून घ्यायची आणि 15 मिनिटं गॅसवर शिजवून घेऊया. आता मी ते कुकर गॅसवर ठेवून घेतलाय आणि याची वरून वाफ जायला सुरू झाली. आता आपण 15 मिनिटं वाफवून घेऊया. इथे 15 मिनिटं कुकरला वाफ देऊन झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि 15 मिनिटं कुकर थंड करून घेऊया. आता इथे कुकर मी 15 मिनिटं थंड करून घेतलाय. आपण आता करून घेऊया. इडलीचं भांडं बाहेर काढून घेऊया. आणि तुम्ही इथे बघू शकता छान आपली इडली एकदम फुललेली आहे. आता ही थोडीशी कोमट असतानाच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपण बघू शकता छान अशी मस्त आपली जाळीदार इडली तयार झालेली आहे. याच्यासोबत मी गरमागरम सांबार ठेवले आणि मस्तपैकी नारळाची चटणी. फायबर आणि प्रोटीनयुक्त अशी ही मी ज्वारीची इडली तुम्हाला दाखवलेली आहे. डायबेटीस पेशंटसुद्धा आरामात खाऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.